नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 4 मध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून प्रचाराला वेग आला असून फुलेनगर परिसरात वाजत गाजत भव्य रॅली काढण्यात आली आहे। या रॅलीमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते। धनुष्यबाण या अधिकृत निवडणूक चिन्हावर निवडणूक लढविणारे कविताताई बाळासाहेब कर्णक, सविताताई राजू जाधव, सचिन भास्करराव ढिकले आणि सतनाम दिलीप सिंग राजपूत हे चारही अधिकृत उमेदवार या रॅलीत अग्रभागी होते। ढोल ताशांच्या गजरात पक्षाचे झेंडे आणि घोषणा देत रॅली मार्गक्रमण करत होती। रॅली दरम्यान अनेक ठिकाणी नागरिकांनी उमेदवारांचे जल्लोषात स्वागत केले। विशेषतः महिलांनी चारही उमेदवारांचे औक्षण करून शुभेच्छा दिल्या। तरुण, ज्येष्ठ नागरिक आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला। यावेळी उमेदवारांनी नागरिकांशी थेट संवाद साधत प्रभागातील विकास कामांचा आढावा घेतलाय। पाणी पुरवठा, स्वच्छता, रस्ते, आरोग्य सुविधा, शिक्षण व्यवस्था तसेच महिला आणि युवकांसाठी असलेल्या योजनांबाबत आपली भूमिका स्पष्ट करत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचं आश्वासन त्यांनी दिलंय। शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत नागरिकांकडून उमेदवारांना सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र या रॅलीतून स्पष्ट झालंय। या भव्य रॅलीमुळे प्रभाग क्रमांक 4 मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या प्रचाराला अधिक बळ मिळाल्याचं दिसून येत आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।